हॅलो स्टुडंट, आपण ऑलरेडी नॅचरल सायन्सचा व्हिडिओ बघितलेला आहे. आता मी दुसरा व्हिडिओ तयार करतोय नॅचरल कोसाईनचा. तर ज्या मुलांनी नॅचरल सायन्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुरुवातीला त्यांनी हा नॅचरल सायन्सचा व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही नॅचरल कोसाईनच्या व्हिडिओकडे या. ठीक आहे. आता आपण चलो लेट स्टार्ट. नॅचरल कोसाईनचा आपण आता व्हिडिओ बघूया, ज्याच्यामध्ये हाऊ आय विल टेल यू हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ नॅचरल कोसाईन. तर समजा लेट्स से तुम्हाला कॉस 48 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला टेबलमध्ये 40 डिग्रीची व्हॅल्यू दिसते. तर 48 डिग्री आणि 0 मिनिटच्या अंडर तुम्ही या दोघांच्या इंटरसेक्शनला एक व्हॅल्यू बघू शकता. ती आहे 0.6691. तर हे तुमचं पहिलं आन्सर असेल. तर हे सगळ्यांना इझिली काढता येतं. ठीक आहे. आता समजा दुसरी व्हॅल्यू आपल्याला, फॉर एक्झाम्पल लेट्स से, चला मी तुम्हाला दुसरी व्हॅल्यू दाखवतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे कॉस 15.8 डिग्री, आणि एक्झॅक्टली सेम अशीच गोष्ट आपण साईनमध्ये पण केली होती. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कॉस 15.8ला असं ब्रेक करायला लागेल 15 डिग्री प्लस 0.8 डिग्री. म्हणजे तुम्हाला मेन डिग्री बघायची आहेत 15 डिग्री आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा किती जायचं आहे 0.8 डिग्रीला तुम्हाला एक्स्ट्रा जायचं आहे. मग आपण एक काम करूयात. तुम्हाला ह्या ठिकाणी टेबलमध्ये 15 डिग्रीचा अँगल दिसतोय, रेड कलर केला आहे बघा खाली मी. तर 15 डिग्रीच्या अँगलपासून पुढे या पुढे या पुढे या पुढे या आणि तुम्हाला टॉपला एक 0.8 डिग्रीचा अँगल दिसतो का, तिथून खाली या. म्हणजे ह्या दोघांच्या इंटरसेक्शनला आपल्याला एक व्हॅल्यू दिसते 0.9622. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही नॅचरल साईन आणि नॅचरल कोसाईनच्या व्हॅल्यू बघत असताना लक्षात ठेवा व्हॅल्यू नेहमी 1पेक्षा छोट्याच येणार आहेत. 1 किंवा 1पेक्षा छोट्या येणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला स्टार्टिंगला, आता ज्या लोकांना माहीत नाही त्यांनी म्हणून म्हटलं होतं की तुम्ही नॅचरल सायन्सचे व्हिडिओ बघा, आणि इथे तुम्हाला दिसतं पॉईंट विथ पॉईंट व्हॅल्यूज दिलेत ना, त्यामध्ये 0 पॉईंट घ्यायला लागतं. हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. नाव तुम्हाला मी पुढची व्हॅल्यू काढायला शिकवतो. लेट्स से आपल्याला समजा एक व्हॅल्यू काढायची आहे कॉसची, आणि ती आहे कॉस 21.47 डिग्री. मग ह्याला कसं ब्रेक करणार बाळा? कॉस 21 डिग्री प्लस 0.47 डिग्री. हे बघा, 21 डिग्री शोधायला अवघड नाही आहे. आपलं मेन काम आहे की आपल्याला 0.47 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला काढता आली पाहिजे. मग 0.47 डिग्रीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करूयात, 0.47 डिग्री जो आहे ना, तो 0.4 डिग्री आणि 0.5 डिग्रीच्या दोघांच्या मध्ये लाईक करतो. ठीक आहे. मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ज्यावेळी असा काहीतरी एक कॉम्प्लिकेटेड डिग्रीमधला एक्स्ट्रा अँगल येतो ना, त्याच्यावेळी तुम्ही त्याला मिनिट्समध्ये कन्वर्ट करा. काय करा? मिनिट्समध्ये. मग कसं करणार? हे बघ, 1 डिग्रीचा अर्थ असतो 60 मिनिट्स. तर 0.47 डिग्री मल्टिप्लाय बाय 60 किती येणार? ॲप्रॉक्सिमेटली 28 मिनिट्स येणार. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता 28 मिनिट तर टेबलमध्ये दिलेलं नाही आहे. मग 28 मिनिट 24 मिनिट्स आणि 30 मिनिट्सच्या मध्ये येतो. आणि मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आपल्याला जेव्हा मिनिट्स काढत असतो त्यावेळी 24 मिनिट्स आणि 30 मिनिट्स या दोघांच्या मधला छोटा मिनिट्स कुठला आहे? 24, तो घ्या. 24 मिनिट्स घ्या, मोठा घ्यायचा नाही, छोटा घ्या 28 पेक्षा. म्हणजे आपल्याला 24 मिनिट्स घ्यायचे आहेत, तो आपण घेतला. प्लस वर एक्स्ट्रा किती घ्यायला लागेल? 4 मिनिट्स. आणि हा जो एक्स्ट्रा 4 मिनिट आहे ना, तो बाळा तुम्ही कुठून घ्यायला लागेल? तो तुम्ही मीन डिफरन्सवरून घ्या. ठीक आहे. मग मीन डिफरन्समध्ये तुम्हाला इथे 4 मिनिटं दिसत आहेत. म्हणजे बेसिकली 24 मिनिट्स आणि हा 4 मिनिट या दोघांचे ॲडिशन करून किती आलं? 28 मिनिट्स आलं. ठीक आहे. अशा प्रकारे. फक्त आता एक बेसिक फरक आहे नॅचरल साईन नॅचरल कोसाईनमध्ये. बाळा, नॅचरल कोसाईनमध्ये आपण ज्यावेळी मीन डिफरन्सच्या ह्या जे काही व्हॅल्यू वापरतो, हे जे व्हॅल्यू दिसतात ना 0, 1, 1, 2, 2 वगैरे, तर नॅचरल कॉसमध्ये किंवा नॅचरल कोसाईनमध्ये ह्या मीन डिफरन्सच्या व्हॅल्यू आपण बेसिकली काय करतो? सबस्ट्रॅक्ट करतो. ॲक्च्युअल व्हॅल्यूपासून आपण बेसिकली व्हॅल्यू काय करतो बाळा? सबस्ट्रॅक्ट करतो. हे लक्षात ठेवायचं. नॅचरल साईनमध्ये त्या व्हॅल्यू आपण ॲड करतो, इथं आपण व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करतो. हे डोक्यात ठेवा. पण एक लक्षात घ्या, फक्त व्हॅल्यूज मीन डिफरन्सचे व्हॅल्यू आहेत ना, त्या सबस्ट्रॅक्ट करा म्हणलं मी. हे वरती दिलेले जे अँगल आहेत ना, ते सबस्ट्रॅक्ट नाही करायचे. हे जसं मी आता केलं ना 24 मिनिट्स प्लस 4 मिनिट्स, ते ॲडच होणार आहे. फक्त खालच्या व्हॅल्यू जे म्हटलं ना, त्या सबस्ट्रॅक्ट करा. ठीक आहे.
ओके, मग आपण आता फायनल आपला आन्सर काढूयात. मग आता फायनल आन्सर बघा काय येणार, आपल्याला 21 डिग्री हवा आहे. ठीक आहे, मेन 21 आपल्याला डिग्री हवा आहे. सर्वात बॉटमला गेलं. ठीक आहे, ओके, हरकत नाही. 21 मिनिट्स डिग्री. मग आता सगळ्यांना 21 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी दिसते का बघा. मी इथं सर्कल करतो रेड मार्कमध्ये. दिसतंय 21 डिग्री. 21 डिग्री जो आहे या ठिकाणी मी सर्कल केला. मग तुम्ही काय करा, 21 डिग्रीपासून पुढं चला, पुढं चला, पुढं चला आणि 24 मिनिट्सपासून खाली या. म्हणजे दोघांच्या इंटरसेक्शनला एक व्हॅल्यू तुम्हाला दिसेल 0.9311. ठीक आहे, मग परत त्या 0.9311 पासून पुढं चला, पुढं चला, पुढं चला, पुढं चला आणि मग 4 मिनिटाच्या परत खाली या. 4 मिनिटाच्या परत खाली आलात तर तुम्हाला व्हॅल्यू दिसते 4. तर हिथं तुम्हाला काय करायला लागेल बघा, ही व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करायला लागेल 4. मग किती येणार 0.9307. ठीक आहे, 0.9307. कळलं सगळ्यांना इथंपर्यंत. फक्त हे लक्षात ठेवा की नॅचरल कॉस्टमध्ये इथं आपण काय करतो, ह्या दोन व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करतो. म्हणजे बेसिकली या ज्या दोन व्हॅल्यू आपण पूर्वी नॅचरल साईनमध्ये काय करायचो, या दोन व्हॅल्यू आपण नॅचरल साईनमध्ये ॲड करायचो, पण कॉस्टमध्ये काय करतो आपण ते सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे, आता काही मुलं म्हणतील, आता मी नॅचरल साईनमध्ये काय असं एक्सप्लेन केलेलं नाही, पण काही मुलांना क्वेश्चन असेल की सर 0.9311 मायनस तुम्ही 4 करताय. अरे बरं, हे 4 नाही आहे, ते ॲक्च्युअली बेसिकली व्हॅल्यू काय माहिती आहे का, 4 नाही ती व्हॅल्यू. ती व्हॅल्यू आहे बेसिकली 0.0004 असं करतो आपण. हे वरची 0 दाखवण्याची आपल्याला काय आवश्यकता वाटत नाही. डायरेक्ट व्हॅल्यू घेऊन आपल्याला ते इझिली काढता आलं पाहिजे म्हणून मी असं 4 लिहितो. आणि लक्षात ठेवायचं की पेपरमध्ये की कॉस आणि साईनची व्हॅल्यू मला 1 पेक्षा छोट्या पाहिजेत. त्यामुळे हे फारसं काय अवघडीची काही गोष्ट नाही आहे. ठीक आहे, चलो आता मी तुम्हाला कॉस इनव्हर्स काढायला शिकवतो. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण ह्याला इरेज करून घेऊयात. सॉरी, आता नॅचरल सायन्सचं टेबल आलं. ठीक आहे, समजा लेट्स से तुम्हाला थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. कॉस इनव्हर्स किंवा साइन इनव्हर्सचा अर्थ असतो अँगल काढायचा आहे. कॉस इनव्हर्स समजा तुम्हाला काढायची व्हॅल्यू 0.9794 ही व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. मग मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं होतं तेच रूल आहे, फक्त मीन डिफरन्स या ठिकाणी आपण कॉसमध्ये सबस्ट्रेट करणार आहे. बघा, तुम्हाला पहिल्यांदा व्हॅल्यू बघायला लागेल 0.9794च्या जवळची व्हॅल्यू. आता प्रश्न मुलांना पडतो की सर 0.9794च्या जवळची व्हॅल्यू म्हणजे छोटी का मोठी. लक्षात घ्या बाळा, कॉसमध्ये 0.9794पेक्षा मोठी व्हॅल्यू घेत चला, कारण तुम्हाला मीन डिफरन्स सबस्ट्रेट करायचा आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे 0.9794च्या जवळची व्हॅल्यू घ्यायची तर तुम्हाला आणि मोठी घ्यायची. 11 डिग्री तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर या 11 डिग्रीमध्ये तुम्ही जर पुढे गेलात तर बघा 98, 9813, 9810, 9806, 9800 आणि 9796 व्हॅल्यू तुम्हाला दिसते. बरोबर, 9796. तर ही व्हॅल्यू आपल्यापेक्षा मोठी आहे. मग आपल्याला पहिली व्हॅल्यू भेटली 0.9796. ठीक आहे, बरं. आणि आपली व्हॅल्यू किती आहे 0.9794 ही आपली व्हॅल्यू आहे. मग या दोन्ही व्हॅल्यूमधला फरक कितीचा बघा, 2चा. म्हणजे याचं तर काय करायला लागेल, आपल्याला ज्या व्हॅल्यू जी सापडल्या त्यामध्ये 2 मायनस करायला लागेल. आणि 2 मायनस कुठून करणार तर ते मीन डिफरन्सची व्हॅल्यू घेऊन मायनस करायचं. मग तुम्ही काय करा, ह्या इथून पुढे चला, असं चला 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 चला, वाटेत 2 भेटले काय दिसतंय. हां, ही वाटेत 2 भेटलं म्हणजे -2 केला तर 0.9796 अशी ही व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटते. मग तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की इन्व्हर्समध्ये आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये जातो. तर सांगा बघूया, आता जो काय आपल्याला अँगल काढायचा आहे त्या अँगलचा मेन डिग्री किती आपले 11 डिग्री. ठीक आहे, मेन डिग्री आहेत आपल्या 11 डिग्री आहेत. आता मिनिट्समधली अँगल आपल्याला लिहिता आला पाहिजे. मग 9796चा कुठल्या मिनिट्सच्या अंडर येतो, 36 मिनिट्सच्या अंडर येतो, ते लोकेट केलं. आणि हा जो 2 आहे तो कुठल्या मिनिट्सच्या अंडर येतो बघा, 3 मिनिट्सच्या अंडर येतो. 3 मिनिट्सच्या अंडर येतो. मग याला दोघांना जर आपण लोकेट केलं तर याचा अर्थ 36 मिनिट्स प्लस 3 मिनिट्स किती होतं 39 मिनिट्स. म्हणजे आपला आन्सर जे येणार आहे 11 डिग्री 39 मिनिट्स. अशा प्रकारे तुम्ही नॅचरल कोसाइनची व्हॅल्यू बघू शकता. हे डोक्यात घ्या. ठीक आहे, त्यांना जर बघायचं असेल त्यांनी तर बघा. ओके, थँक्यू सो मच.